मराठा आरक्षण अध्यादेश म्हणजे जनतेची दिशाभूल आहे, असं आरक्षण राज्यघटनेच्या आधारे देता येत नाही, असं विश्लेषण घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केले। तसंच 50% आरक्षण सामोपचारानं वाटून घेतलं पाहिजे असा मुद्दाही त्यांनी मांडला। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मुद्द्यावरून आता वादाला तोंड फुटले। महाराष्ट्रासह अंतरवली सराटीतील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तर यातून चुकीचा पायंडा पडेल असं म्हणत भुजबळांनी विरोध दर्शवलाय। मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय, मात्र गंभीर स्वरूपातले गुन्हे मागे घेता येणार नाहीत असं गृहमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले। जाळपोळ, तोडफोड, सरकारी कार्यालयांचं नुकसान अशा स्वरूपाचे गुन्हे कोर्टाच्या आदेशानुसारच मागे घेता येतात असंही फडणवीसांनी सांगितले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याबाबत घेतलेली शपथ खरी करून दाखवली असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले। मुख्यमंत्र्यांनी शपथ खरी करून दाखवल्याचा सार्थ अभिमान असल्याचंही ते म्हणाले। तर दुसरीकडे नेमकं कोणाचं आरक्षण काढून कोणाला दिलं किंवा आरक्षण नेमकं कोणाला किती मिळेल, ओबीसी समाजाला फसवलं की मराठा समाजाला फसवलं, असे अनेक सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी उपस्थित केलेत। तसंच ऐतिहासिक निर्णय घेताना दोन्ही उपमुख्यमंत्री का नव्हते असा सवालही केलाय। मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाची लढाई जिंकली असली तरी ते तहामध्ये हरल्याचं आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी म्हटले। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणाऱ्या जरांगेंनी मावळे, वंचित, बहुजन तसंच 12 बलुतेदार समाजाच्या ताटातील 70% भाकरी खाण्यामध्ये कुठला विजय मिळवला असा खोचक सवालही राठोड यांनी केलाय। सरकारी अध्यादेश हा मराठा समाजाची शुद्ध फसवणूक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे। रक्ताच्या नात्याचा संबंध असल्याशिवाय दाखला न देण्याच्या मागासवर्गीय आयोगाच्या सूचना आहेत। कायद्यात तशी तरतूद आहे। तसंच सगळे सोयऱ्याची व्याख्या स्पष्ट नमूद केलेली नसल्यानं प्रमाणपत्र मिळणं अवघड असल्याचं खडसे म्हणाले। तर राज ठाकरेंनी मनोज जरांगेंचं अभिनंदन केलंय। सरकारनं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे। ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा। लोकसभा निवडणुकीआधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे। मराठा आरक्षणाकडे कुठल्याच पक्षानं राजकीयदृष्ट्या पाहू नये असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी राज ठाकरेंना दिलाय। तसंच राज ठाकरेंनी आरक्षणाचा निवडणुकीशी संबंध लावू नये, सरकारनं दिलेले आरक्षण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिलेलं नाही असंही तटकरे म्हणाले। लोकांचा नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही हे जरांगे यांच्या आंदोलनाला मिळालेल्या पाठिंब्यावरून दिसून आल्याचं वक्तव्य एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले। आमदार असतानाच मराठा आरक्षणाची मागणी आपण केली होती, तेव्हा मराठा आरक्षण मंजूर झाल्याबद्दल जरांगेंचं अभिनंदन करतो अशी प्रतिक्रियाही जलील यांनी दिली आहे। छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन रस्त्यावर उतरावं अशी विनंती ओबीसी जनमोर्चाने केली। ओबीसी जनमोर्चाचे मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर बी डी चव्हाण यांनी ही मागणी केली। रस्त्यावरची लढाई आणि कोर्टाची लढाई ओबीसी जनमोर्चा लढणार असून ओबीसी समाजाला न्याय द्यायचा असेल तर भुजबळांनी त्याग केला पाहिजे असं ते म्हणाले। सोलापुरातील माढ्यात ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी लावलेले बॅनर्स फाडलेत। आज इथे ओबीसी एल्गार मेळावा होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर हे बॅनर्स लावले होते। दरम्यान शहरात या कार्यक्रमानिमित्त जोरदार तयारी केली आहे। आज संजय राऊतांच्या उपस्थितीत अहमदनगर शहरात शिवसेनेचा मेळावा होतोय, त्यासाठी ते काल नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले। काल त्यांनी शनी शिंगणापूरमध्ये तैलाभिषेक करत शनीचं दर्शन घेतलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नवी मुंबईतल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाला विशेष उपस्थिती लावणार आहेत। वाशीतल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये महाराष्ट्र शासनाचं द्वितीय विश्व मराठी साहित्य संमेलन सुरू आहे। या ठिकाणी राज ठाकरे आज मराठी साहित्यप्रेमींशी संवाद साधतील। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली। यात बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालसह 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या निवडणूक प्रभारी आणि सहनिवडणूक प्रभारींची नावं आहेत। विनोद तावडेंवर बिहारची जबाबदारी दिली आहे। उद्धव ठाकरे 1 आणि 2 फेब्रुवारी असे 2 दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी ते संवाद साधतील। 1 तारखेला पेण, अलिबाग आणि रोहा तर 2 तारखेला पोलादपूर, म्हसळा आणि माणगावमध्ये त्यांच्या सभा होतील।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुणरत्न सदावर्तेंनी टीका केली। राज ठाकरेंचं कर्तृत्व काय, त्यांनी टोलनाक्यावर किती पैसे मोजलेत अशी टीका सदावर्तेंनी केली। तर सदावर्ते हा मूर्खांच्या नंदनवनात फिरणारा माणूस आहे असा पलटवार मनसेनं केलाय। सोलापुरातील माळशिरसमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला हिंदू धर्मात परत येण्याचं आवाहन केले। देशात राहणारे सर्वजण मुळात हिंदू आहेत, त्यानंतर विविध धर्म जन्माला आले, त्यामुळे हिंदू धर्मात मुस्लिम परत आले तर त्याचं आपण स्वागत करू असं नितेश राणे म्हणाले। सकल हिंदू समाजातर्फे आयोजित जनआक्रोश मोर्चात ते बोलत होते। धाराशिवमधील ठाकरे गटानं तुळजापूर ते मातोश्री पदयात्रा सुरू केली। आमदार अपात्रता निर्णयाविरोधातला आक्रोश शिवसैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली। महिनाभराचा पायी प्रवास करून मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना तुळजाभवानीच्या दरबारात पेटवलेली मशाल भेट दिली जाईल। महाराष्ट्र काँग्रेसची उत्तर विभागीय जिल्हास्तरीय बैठक धुळ्यामध्ये पार पडली। या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नईतला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित होते। नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर जिल्ह्यांचा आढावा यात घेण्यात आला। तसंच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं। आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात वरळी मॅरेथॉनचं आयोजन केलंय। आदित्य ठाकरे यांनी सकाळी 7:30 वाजता झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात केली। 4 गटात विभागून ही मॅरेथॉन आयोजित केली। धाराशिवमध्ये वंचित बहुजन आघाडीनं बस स्थानक बांधकामाचं प्रतिकात्मक भूमिपूजन केलं। 26 जानेवारीला पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन होणार होतं, मात्र वेळ नसल्याचं कारण देत त्यांनी भूमिपूजन करणं टाळलं। तर संताप व्यक्त करत वंचितनं प्रतिकात्मक भूमिपूजन केलं। मुंबई अहमदाबाद मार्गावरील रेल्वे प्रवासाचा वेळ 30 ते 50 मिनिटांनी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। वंदे भारत ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणार आहे। पश्चिम रेल्वेवर मिशन रफ्तार प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलंय, त्यामुळे मुंबई अहमदाबाद आणि मुंबई दिल्ली प्रवासाचा वेळ कमी होणार आहे। रेल्वेच्या पुणे आणि लोणावळा दरम्यान आज मेगा ब्लॉक घेतला, यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। तर चेन्नई लोकमान्य टिळक एक्सप्रेस 3.5 तास उशिरानं धावणार आहे। राज्यात 1 फेब्रुवारीपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार आहे। खास करून मुंबईसह कोकणात सरासरी इतकी थंडी जाणवेल, तर उर्वरित राज्यात थंडीचा कडाका जास्त असेल। उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 10 अंशांच्या खाली राहू शकतो।